नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रवीण पाटील सर. मागच्या 20-22 वर्षां एवढा मोठा अनुभव असलेली व्यक्ती आज माझ्यासोबत आहे. 500 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. 50हून अधिक प्रोजेक्ट आता करंटली ऑनगोईंग मध्ये आहेत. ते स्वतः उत्तम इंजिनियर तर आहेत. रेसिडेन्शियल मधला त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. स्वतः ते चार्टर्ड इंजिनियर सुद्धा आहेत, व्हॅल्युअर सुद्धा आहेत. सो अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये, अनेक रोलमध्ये ते सध्याला काम करत आहेत. या सगळ्या अनुभवाबद्दल, तुमच्या आजवरच्या प्रवासाबद्दल आज आम्ही गप्पा मारणार आहे. बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे ज्यामध्ये तुमच्यासारख्या तज्ञ अनुभवी इंजिनियर्स कडून आम्हाला ऐकायचंय, तुमचा आजवरचा प्रवास उलगडायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या चर्चेतून काही ज्या सकारात्मक गोष्टी असतील ज्या येणाऱ्या इंजिनियर्सला मार्गदर्शक ठरतील, अशा प्रकारे हा प्लॅटफॉर्म आम्ही उभा केलेला आहे बिल्ड आयकॉन म्हणून. सो सगळ्यात आधी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्याची प्रेरणा कोणाकडनं मिळाली की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं मी पण सिव्हिल इंजिनियर बनणार आहे? काय सांगाल? माझा जन्म 1975 सालाचा. मी धुळ्यातच जन्मलो, धुळ्यातच वाढलो, धुळ्यातच शालेय शिक्षण घेतलं. जय हिंद हायस्कूल म्हणून आमची एक नावाजलेली संस्था आहे, त्याच्यात मी शालेय शिक्षण, माझं कॉलेज हे सगळं कम्प्लीट केलं 12वी पर्यंत, HSC पर्यंत. त्यानंतर मोठे भाऊ तसे डॉक्टर होते, MBBS ला होते. मला आधी इच्छा झाली की म्हटलं MBBS ला जावं, म्हटलं पण आपण आपली कुवत लक्षात ठेवतो, बघतो. पण मला असं वाटलं की हे सराउंडिंग कन्स्ट्रक्शन एरिया खूप मोठा आहे, सराउंडिंग एरिया खूप मोठा आहे, आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये वाव आहे. म्हणजे मोठे भाऊ पण कॉलेजला लेक्चरर आहेत, SOSPS इंजिनिअरिंग कॉलेजला. तिथं माझं ग्रॅज्युएशन झालं सिव्हिल क्षेत्रात. त्यांनी मला इन्सिस्ट केलं की सिव्हिलचं घे, सिव्हिल मध्ये भरपूर स्कोप आहे, गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. परत आपले कन्स्ट्रक्शन फील्ड वास्ट आहे, तू इथं नाही गेला, तू मुंबईत जाऊ शकतो, पुण्यात जाऊ शकतो, पुण्यात भरपूर स्कोप आहे. मी तसं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्यानंतर मग नाशिकला एक्सपिरियन्स साठी गेलो. अच्छा, मग तिथं काही सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस काही केली? तिथं प्रॅक्टिसच केली मी. प्रॅक्टिस करण्यापेक्षा एक्सपिरियन्स घेतला. बरोबर. एका बिल्डर्स होते, बुरकुले बिल्डर्स म्हणून, त्यांच्याकडे अपार्टमेंटचा आधी एक्सपिरियन्स घेतला. खूप छान एक्सपिरियन्स मिळाला. तोच एक्सपिरियन्स गाठीशी घेऊन मी धुळ्याला आलो. धुळ्याला माझे काही कन्स्ट्रक्शनचे काम सुरू झाले त्यावेळेस लगेच. अच्छा, हो हो, बरं. कारण 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मला त्यावेळेस वाटलं की हा सफिशियंट आहे. त्यामुळे मी धुळ्याला आलो. तसेच मला एक गुरु पण भेटले, एक धाराशिवकर म्हणून धुळ्यातले नावाजलेले इंजिनियर होते, ते सगळ्यात ज्येष्ठ होते. त्यांच्याकडे थोडा मी एक्सपिरियन्स पण घेतला 6-1 महिने, आणि त्यांच्यासोबत मी नंतर मग पार्टनरशिप पण केली. 2002 ते 3 पासून मी त्यांच्याकडे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू केला. बरोबर. आणि तो अव्याहतपणे आजपर्यंत सुरू आहे. हा एक प्रवास तर तुमचा फार मोठा आहे. त्यातला एक टप्पा मला कायम आवडतो, ते म्हणजे तुम्ही म्हणाला तसं इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही काही काळ सर्व्हिस केली, मग धुळ्यामध्ये पार्टनरशिप होऊन आल्या. फायनली जेव्हा तुम्ही फील्डवर आलात, पहिल्या साईटवर आलात, तेव्हा पहिल्या साईटचा अनुभव कसा होता? कुठली होती ती साईट, काय आठवते का? मला आठवतं, आमच्या सरांबरोबर मी पहिले साईटला गेलो, ती होतं गांधी म्युझियम. अच्छा, पहिलाच प्रोजेक्ट. आणि अतिशय विचित्र वेडावाकडा शेप, म्हणजे एक्झागोनल शेप म्हणून आपण त्याला. आणि त्याचा एक्सपिरियन्स मला नाही. सरांनी सांगितलं लाईन आउट तुला करायचं आहे. मी म्हटलं बाबा, हे तर सगळ्यांनी एकदम टेडियस जॉब देऊन टाकला होता. बरोबर. मग मी केलं काहीतरी माझ्या परीने, थोडा एक्सपिरियन्स गाठीशी होता नाशिकचा. मी तेव्हा ऑटोकॅड वगैरे फार रेअर होतं, तेव्हा हातानेच आपण ड्रॉइंग करत असतो. बरोबर. हाताने ड्रॉइंग करता करता मी त्याचे काहीतरी काढले की हे सिम्पली मला साईडवर सिम्पल होऊन जाईल लाईन आउट करायला. आणि सर शिरपूरलाच थांबले. ही साईट ऍक्च्युअली शिरपूर पासून लांब होती, बोराडी या गावी होती. सर शिरपूरलाच थांबले, म्हणजे तुलाच करायचं आज. म्हटलं हा काहीतरी आज परीक्षा आहे, सर पण परीक्षा घेत आहे, टेडियस जॉब आहे, आज करू म्हटलं आपण. सुदैवाने तिथला एक जो कॉन्ट्रॅक्टर होता तो पण थोडा मुरलेला होता. त्याने थोडी मला हेल्प केली. अशा प्रकारे तो एकाच दिवसात तो लाईन आउट, म्हणजे कदाचित 44 कॉलम्स होते ते. हो, एकाच दिवसात तो लाईन आउट संपन्न केला. सरांना येऊन सांगितलं झाला, सरांनी पाठ थोपाटली. अच्छा, की सगळं ओके केलं. म्हणून तुला सांगितलं की जबाबदारी पार पडल्याशिवाय तू शिकणार नाही. बरोबर, क्या बात आहे. सो असा प्रवास ऍक्च्युअल व्हायला सुरू झाला. ठीक आहे. सो आता काहीतरी सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्याच काही प्रश्नांकडे घ्या. मागच्या मी म्हटलं तसं 20-22 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये काम करताय, तर गेल्या अनेक वर्षांपासून ते अगदी आजपर्यंत
एक प्रॉब्लेम कायम या सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे, तो म्हणजे अकुशल कामगार. बरोबर. कारण त्यांच्याशिवाय इंडस्ट्री पुढे जाऊ शकणार हो. नाही. लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री. हो. पण मग अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. बरोबर. तर ते कितपत धोकादायक ठरू शकेल, त्यावरचे काय मार्ग किंवा काय तुम्ही कसं काम करता? माझ्या सुदैवाने जे माझ्या सुरुवातीच्या काळात जोडले गेले हम्म. 2001 पासून, बरोबर. ते आजही टिकून आहेत. अच्छा. त्यामुळे तसं मला अकुशल कामगारांचा म्हणजे वानवा मला जाणवलीच नाही. जाणवलीच नाही. कारण जे 2001 पासून होते त्यांचे तेही मोठे होत गेले. बरोबर. जसं माझी थोडीफार ग्रोथ झाली, बरोबर. नाही झाली. तशी अरे, त्यांची अनुभवानं फार मोठी ग्रोथ हा. झाली. त्यांचीही ग्रोथ झाली. हम्म. त्यांच्याकडे म्हणजे स्किलफुल लेबर वाढले. बरोबर. त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स वाढला अगदी बरोबर. आणि त्यामुळे सगळं सुरळीत झालं. होय. कधी कधी येतो जेव्हा आपण आउटस्कटला जातो, हो. तिथं आपले हे labor नसतात. इथले जात नसतात, इथले बरोबर. कॉन्ट्रॅक्टर जात नाही. मग तेव्हा त्यांना समजावणं फार थोडं जिकरीचं जातं. बरोबर. पण मग करतो आम्ही, हँडल करावं काहीतरी. लागतं, तिथं जास्त वेळ द्यावा लागतो. बरोबर. आणि ट्रेडिंग सेशन आम्ही कंपनीला पण सांगत असतो की काही ट्रेनिंग सेशन पण घेत जा. जसं प्लंबिंगचं काही असलं तर बरोबर. आम्ही सांगतो की या प्लंबर्सला तुम्ही ट्रेनिंग सेशन घेऊन आमचे जे नवीन प्लंबर्स आहेत त्यांना बरोबर. काहीतरी हम्म. नवीन प्लंबर्स आहेत त्यांना तुम्ही थोडंफार ट्रेनिंग सेशन द्या. ट्रेनिंग सेशन देत जा. तसेच बरोबर. काही सिमेंट कंपनी असतात, स्टील कंपनी असतात, हम्म. त्यांनाही सांगतो तुम्ही साईटची त्यांना व्हिजिट करा, फॅक्टरी व्हिजिट करवा, बरोबर. म्हणजे त्यांना थोडा एक्सपिरियन्स येईल बरोबर. बरोबर. आणि त्यांच्या स्किल मध्ये वाढ होईल. होय. आजवर इतका रेसिडेन्शियलचा तुम्हाला अनुभव आहे, म्हणून एक प्रश्न अगदी हक्कानं विचारायचा आहे. हो, ते हो. म्हणजे इतक्या वर्षात तुम्ही बघितलं असेल की कस्टमरचं एक नेहमी वाक्य असतं की माझं बजेट थोडं कमी आहे हो, हो. किंवा माझं इतक्याच बजेटमध्ये बसव. बरोबर. तर बजेटनुसार घर बनवणाऱ्याला आजकाल गेल्या अनेक वर्षांपासून प्राधान्य मिळतं. हो, हो. तर त्या कन्सेप्ट बद्दल काय सांगाल, की ज्याच्यात क्वालिटी पण कॉम्प्रोमाइज करायची नसते आणि घर तर तुम्हाला त्यांना अतिशय हो. उत्तम द्यायचं असतं? आणि याच्यामध्ये मी असंच म्हणेल की आम्ही आधी त्याचं बजेट विचारतो, बरोबर. त्या अनुषंगाने प्लॅन करतो हो. आणि त्या प्लॅनला आम्ही मूर्त स्वरूप देतो. बरोबर. की तो आता ज्याचं बजेट जास्त असेल त्याला आपण थोडं क्वालिटी प्रॉडक्ट्स, हाय क्वालिटी प्रॉडक्ट्स देतो. बरोबर. ज्याचा मीडियम असेल त्याला आपण मीडियम क्वालिटी प्रॉडक्ट्स देतो. बरोबर. कारण त्याशिवाय तर काही त्याच्यात सेव्हिंग होणार नाही. बरोबर. आता मी रिसेंटली सांगतो, एक 7 फुटाचं 7 बाय 35च घर करतोय बरं. आणि एक 3 कोटीचा बंगलोही करतोय. अच्छा. म्हणजे ती व्हरायटी एवढी 7 मोठी. फुटामध्ये आणि 3 कोटीमध्ये ती व्हरायटी तुम्ही इमॅजिन करू शकता की येते. बरोबर. बरोबर. तर एवढा मोठा फरक आहे त्याच्यात. एवढा मोठा फरक आहे. पण तो आपापल्या याच्यानुसार करावा लागेल, हो, कारण हो. लोकांच्या बजेटनुसार. हो, हो. दुसरं आणखीन एक असं विचारायचं की या सेक्टरमध्ये आता तुम्ही एवढ्या वर्ष काम केल्यानंतर असं एक काही टिप्स सांगू शकाल का, की या टिप्स जर फॉलो केल्या हो, हो. तर एक चांगलं बांधकाम, उत्तम बांधकाम करण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत, याच्याकडे दुर्लक्ष करू नका, यांची काळजी कायम घ्या? बांधकामातल्या टिप्स तर तशा प्रचंड भरपूर आहेत. हो, हो. कारण आपण थंब रूल म्हणतो आम्ही त्याला. हो, अगदी बरोबर. थंब रूल इतके आहेत की आता कस्टमरला सांगायचे की नव्या फ्रेश इंजिनियर्सला सांगायचे. नाही, आता कस्टमरला सांगा, कारण फ्रेश इंजिनियरचा वेगळा प्रश्न आहे. अच्छा, अच्छा. कस्टमरला तर हे सांगेल की तुम्ही तुमच्या बजेटनुसार प्रॉडक्ट निवडा. बरोबर. तुमच्या बजेटनुसार तुमचे बिल्टअप एरिया ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती अचीव्ह करा. बरोबर. दुसरा काही पर्याय नाही त्याच्यामध्ये. बरोबर. कारण बजेट हा सर्वांगीण त्यांच्या एस्टिमेटवर अवलंबून आहे. आहे. बरोबर. त्यांच्या बिल्टअप एरियावरती जो आपण कॅल्क्युलेशन केलं त्याच्यावरच आपलं एस्टिमेट अवलंबून आहे. बरोबर. आणि आता तो प्रश्न आहे की एवढ्या वर्ष काम केल्यानंतर एक सिनियर म्हणून, एक वडीलधारी व्यक्ती म्हणून, कारण तुम्ही इंजिनियर असोसिएशनचं पण प्रतिनिधित्व करताय, म्हणून अशा अनेक रोलमध्ये, म्हणून तुम्हाला आता विचारणार आहे की जे तरुण इंजिनियर्स आता येत आहेत या फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही एक असा गुरुमंत्र, यशाचा मंत्र काय सांगाल? तर तो सांगा की या फील्डमध्ये तुमच्यावर काही यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? आता आमचे असोसिएशन, तर जे आमचं असोसिएशन आहे, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर, हो, त्याचा सुदैवाने मी 4-5 वर्षापासून सेक्रेटरी म्हणून. बरोबर. जे फ्रेशर इंजिनियर आहेत ती कधी पहिला फोन मला मित्र म्हणून मलाच करतील. वा. की हा आपल्यातलाच आहे, बरोबर, आपलाच माणूस आहे, काही मदत लागते ते पहिला फोन मला सांगतात. प्रवीण सर, अशी अशी अडचण आली, काय करू? बरोबर. मग मी त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही यांना भेटा. मी त्यांना सजेस्ट करतो तुम्ही त्यांना भेटा. बरोबर. हे असे 4 वर्षापासून अखंड चालू आहे. बरोबर. आणि त्यांनाही माझ्याबद्दल सॅटिस्फॅक्शन आहे, त्यांना माझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आणि ते हमेशा फोन करत असतात. त्यांच्या क्युरीज माझ्याकडनं सॉल्व्ह करून घेत असतात. दुसरं तुम्ही सांगितलं की धुळ्यापासूनच अर्थात आपली सुरुवात झाली, किंवा धुळे शहरात तुम्हाला वेगळं प्रेम आहे स्वतःच असल्यामुळे. तर धुळे शहराच्या विकासाचं विजन असं जर काही आपण काढलं तर तुमचं विजन इंडिव्हिज्युअल काय वाटेल की ह्या गोष्टी असायला पाहिजेत, जेणेकरून एक चांगल्या शहराची पायाभूत सुविधांची निर्मिती धुळ्यामध्ये होऊ शकेल? धुळ्यामध्ये सर्वात मोठी समस्या असेल तर ट्रॅफिकची.
चांगल्या रस्त्यांची वानवा आहे, हो. ट्रॅफिकची समस्या आणि रस्त्यांचे प्रॉब्लेम जरी सुटले तरी धुळ्यातला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगला ग्रो होईल. बरोबर. परत धुळ्यात वाढलेले जे काही अतिक्रमण आहेत त्याच्यामुळे धुळ्याला जे विद्रूप स्वरूप आलंय, त्यामुळे वाटतं थोडंफार की आपला धुळे शहराचा थोडासा ऱ्हास होतोय. बरोबर. थोडाफार आपल्या धुळे शहराचा विकास कुठेतरी थांबलाय बरोबर. किंवा स्लो चालू आहे. इतक्या 5-6 हायवे असलेला मी दुसरं शहर पाहिलं नाही. अगदी बरोबर. आता सुदैवाने एक नवीन रेल्वे प्रोजेक्ट पण सँक्शन झालाय, मनमाड इंदोर प्रोजेक्ट. त्याच्यामुळे त्याला धुळ्याला ग्रोथ भरपूर आहे. पण धुळ्याच्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल थोडीशी कमतरता आहे, ती म्हणेल की धुळ्याला थोडं पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत. चांगले पॉलिटिकल लीडर्सचे अजून कमतरता आहे, ज्यांचं विजन आमचं विजन त्यांचं विजन ठरावं. बरोबर आहे. पण आता सुदैवाने आमचे एक मित्र आमदार म्हणून निवडले आणि तुमच्या फील्ड मधले, आमच्या फील्ड मधले, त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अपेक्षा जास्त अपेक्षा आहे. त्यांच्याकडनं जास्त हक्काने आम्ही काम करून घेऊ. बरोबर. आणि धुळे शहर हे सुंदर शहर करू. क्या बात आहे. आणि जर हाच प्रश्न असा दुसऱ्या अँगलने विचारत आहे की शासनाकडनं मग काय अपेक्षा आहेत, की शासनाने यावर काय काय करावं असं तुम्हाला वाटतं? शासन मुख्य आपण धुळे शहराबद्दल विचार केला तर शासन म्हणजे आमचं महापालिका. बरोबर. महापालिकेशी आम्ही नेहमी भांडत असतो की जे काही अतिक्रमण आहे किंवा काही रस्ते साईड मार्जिन न सोडतात, काही इंजिनियर घरं बांधतात. आम्ही त्यांना सांगतो तुम्ही त्यांना अटकाव करा कुठेतरी. बरोबर. आणि त्यांना सांगा की तुम्ही हे करणं मार्गदर्शक तत्वानुसार पण चुकीचं आहे, बरोबर, तुमच्या मूल्यानुसार पण चुकीचं आहे. तुम्ही फक्त कस्टमरचा पण का विचार करा, धुळे शहराचा विचार करा, स्वतःचाही विचार करू नका, धुळे शहराचा. बरं. पण एक यातला सिनियर व्यक्ती म्हणून असा आणखीन एक प्रश्न विचारताय, मग साईड मार्जिन न सोडता घर बांधणं हे त्या इंजिनियरची थोडी चूक धरावी का घर मालकांना केलेलं प्रेशर ज्याच्यामुळे इंजिनियरला करावं लागतं? हे मी म्हणेल की जे प्लॉटचे रेट गगनाला भिडलेत त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. कारण जो कॉस्टली प्लॉट घेतो तो म्हणतो की मला 1 इंच जागा सोडायची नाही. मग त्यावेळेस काही इंजिनियरचा थोडासा संभ्रम निर्माण होतो की काय करायचं. बरोबर. पण आता ते कस्टमर आज ग्राहक आपला देवता आहे, बरोबर, त्याला जास्ती विरोध पण नाही करतात. आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो थोडंफार की तुम्ही 5 फूट सोडायच्या 3 फूट सोडा, जे ऍक्सेप्टेबल आहे. बरोबर. जे महापालिकेत थोडी इन्स्पेक्शन झालं ते ऍक्सेप्टेबल नाही. अच्छा, असं करू शकता. दुसरा आता एक एकदम अवघड प्रश्न असा विचारायचा की 500 प्रोजेक्ट केल्यानंतर जर मी असं तुम्हाला विचारलं, एकच प्रोजेक्ट असा सांगा की जो करताना आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला म्हणून, जो करताना तुम्हाला आनंद किंवा समाधान मिळाला, अभिमान वाटला, वेगळं काहीतरी करण्याचा आनंद होता, असा कुठला प्रोजेक्ट आहे? एक धुळ्यातले खूप मोठे धन्वंतरी होते. होतेच म्हणेल मी, कारण कोरोना युद्ध होते ते. त्यांचा प्रोजेक्ट, त्यांचं नाव डॉक्टर चुडावन पाटील, यांचा प्रोजेक्ट केला मी. G+3 प्रोजेक्ट होता. इतका सुंदर प्रोजेक्ट झाला, सर पण खूप खुश होते. पण सुदैवाने दुर्दैवाने म्हणू आपण त्यांना की ते कोरोना काळात सुद्धा सेवा देत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं. कोरोना योद्धा म्हणून त्यांचा गौरव झाला. तो एक माझ्यासाठी एक सुंदर आणि आठवणीतला प्रोजेक्ट राहील कधी, की जो असा करायला मिळाला तुम्हाला. आणि मगाशी तुम्ही एक प्रोजेक्ट सांगितला सुरुवातीचाच काळातला, की जेव्हा काही आव्हानं आली, जो गांधी म्युझियमचा तो तुम्ही केला, तसा अजून एखाद्या नंतरच्या काळात आठवतंय का, की आता खूप वर्ष एक्सपिरियन्स झाला तरी पण आव्हान अडचणी कधी येऊ शकते, तर असं एखादी पुन्हा आली अडचण आणि त्या अडचणीवर काय मात केली तुम्ही? सर असे प्रोजेक्ट अजूनही येतच राहतात, भरपूर येत राहतात. आता सगळ्यात मोठं कठीण काम म्हणजे गावठाण भागात काम करणं. जेव्हा आजूबाजूला कन्स्ट्रक्शन असतात आणि आपण मधलीच एखादी बिल्डिंग काम करतो तेव्हा साईडच्याही बिल्डिंगचा विचार करावा लागतो. बरोबर. आजूच्या बाजूच्या मागच्या सगळ्या बिल्डिंगचा आपल्याला विचार करावा. असाच एक प्रोजेक्ट करत असताना बेसमेंट केलेलं होतं. बेसमेंट केल्यामुळे शेजारची बिल्डिंग टिल्ट झाली. हा सगळ्यात अवघड होता. एकदम अवघड प्रश्न होता. अवघड जागेचं बरोबर. काय करावं हे करून मग थोडे सिनियर इंजिनियर पण होते किंवा एक स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे, त्यांचा आम्ही मदत घेतली, त्यांची हेल्प घेतली आणि ते सगळं त्याच्यातून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. ठीक. आता येऊया अगदी बेसिक प्रश्नावर, तो म्हणजे कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स चेक करता किंवा काय क्वालिटी, काय गुणवैशिष्ट्य बघता की हे स्टील चांगलं, हे घ्यायला काय हरकत नाही? स्टील बद्दल तर ते 550D आपण जे ISI मानांकनाप्रमाणे आपण स्टील निवडतो आणि सगळ्यात रेप्युटेड कंपनी. बरोबर. कारण रेप्युटेड कंपनी या फील्डमध्ये जरी भरपूर आहेत, जालन्यामुळे इतक्या कंपनी नवीन फॉर्म झाले आहेत, आम्हालाही संभ्रम निर्माण होतो की कोणतं स्टील सांगायचं. पण आम्ही सांगतो की जे बेस्ट आम्ही
3-4 स्टीलचे नाव देतो कस्टमरला, बरोबर. हे आम्हाला पर्सनली वाटतं की हे स्टील चांगले आहेत. चांगले आहेत. बरोबर. हे स्टील सिमेंट बद्दल तोच क्रायटेरिया. हो हो सिमेंट बद्दल 3-4 ज्या रेप्युटेड कंपनी आहेत त्यांचे नाव आपण सजेस्ट करतो. पण तुम्ही आपण मागे म्हटलं ते पण बजेटनुसार पण असतं काही. द्यावं लागतं काहींचं त्याप्रमाणे. बजेट असतं तेव्हा बरोबर. आपण त्यांना साध्या लोकल कंपनी पण सजेस्ट करतो. सजेस्ट करू. मग आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टला वापरलंय का यापूर्वी? सर भरपूर प्रोजेक्ट्स वर वापरले. तर मग कसा होता अनुभव तुमचा? अनुभव छान होता आमचा. अच्छा, किंवा हो, त्यांची चांगलं. सर्व्हिस. सुपर स्टील इन लेसर रेट. अच्छा, क्या बात आहे. रिझनेबल रेट. रिझनेबल रिझनेबल रेट. वा वा वा. तो हे होते इंजिनियर प्रवीण पाटील सर, आणि त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने इतक्या वर्षाचा प्रवास करत उलगडला, आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं एक वाक्य सांगितलं, म्हणजे जे तरुण इंजिनियर्स या फील्डमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी एक समोर तुमचं गुगल आहे धुळ्यामध्ये. त्यांना तुम्ही कधी कुठली अडचण विचारा, मनमोकळेपणाने सांगा. अशा येणाऱ्या तरुण इंजिनियर्सला ते मदत करायला कायम तत्पर असतात. त्यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून असतील, वैयक्तिक माध्यमातून असतील, आणि या क्षेत्रातले एक वडीलधारी व्यक्ती म्हणून अशा तिन्ही रोलमध्ये ते तयार आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास या क्षेत्रामध्ये या. भरपूर ऑपॉर्च्युनिटी तुमची वाट बघतात. पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आमच्या बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आला. आयकॉन स्टील तर्फे तुम्ही बोलल्याबद्दल तुमचेही आभार. होय. आणि नेहमीच आता याच्या पुढे आम्ही नेहमी आयकॉनला सपोर्ट करत राहू. मी तुम्हाला ग्वाही देतो. यामध्ये आणि असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आमची शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.